नमस्कार, मी आता सांताक्रूज कालिनाच्या फिटनेस श्राईन या जिममध्ये आलो आहे, निश्चितच व्यायामाची माहिती द्यायसाठी. मात्र आजचा विषय थोडासा गंभीर आहे. व्यायाम म्हटलं तर त्याला जोडून खूप विषय येतात. म्हटलं आजचा जो विषय आहे तो अतिशय गंभीर आणि महत्त्वाचा आहे. तो म्हणजे व्यायाम करताना होणारा त्रास, त्याच्यातून होणाऱ्या दुखापती आणि होणारे मृत्यू. हो, हे खरं आहे. व्यायामशाळेत माणूस जातो ते शरीर मजबूत करण्यासाठी, सुदृढ होण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी. मात्र काही घटना अशा घडतात की ज्याच्यात मृत्यू झालेत आणि ज्यांचे मृत्यू झालेत ती तरुण मुलं आहेत. नेमकं कुठे चुकतं आहे, काय चुकतं आहे, काय करायला हवं, काय करायला नको, हे आज आपण समजून घेणार आहोत. दोन तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. पहिल्याची मी ओळख करून देतो. मंदार राघवणकर प्रोफेशनल बॉडी बिल्डर होते, महाराष्ट्रशीला गोल्ड मेडल आहे, गेली अनेक वर्ष हे प्रशिक्षण देत आहेत. आणि सोबत आहे स्टेफी डिसोजा, जी फिमेल ॲथलीट आहे, फिमेल बॉडी बिल्डरसुद्धा आहे आणि मुंबई महाराष्ट्र हिची विनर आहे. यासोबत भारतालासुद्धा तिने रिप्रेझेंट केलं आहे, इंडियालासुद्धा मेडल मिळालं. हिला मी मुद्दामून बोलवले कारण नुकतेच एका मुलीचा मृत्यू झाला आहे व्यायाम करताना. त्यामुळे शरीरशास्त्र, मुलांचं कसं असतं, व्यायाम कसा करायला हवा, याबद्दल तिच्याकडनं गायडन्स घेणार आहोत. सुरुवात आपण मंदार सरांपासून करूया. मंदार, मला व्यायामशाळेत जायचं आहे, मला जिम लावायची आहे, असं अनेकांना वाटतं. खास करून कॉलेजमध्ये गेल्यावर हिरो किंवा मॉडेल्सच्या बॉडी बघून, किंवा काही लोकांना घरचेच सांगतात की वजन खूप वाढलं आहे, जिममध्ये जा, बारीक आहे, जिममध्ये जा. तर समजा मला जिममध्ये यायचं आहे, तर काय मी करायला हवं? पहिल्या दिवसापासून कशी ती प्रोसेस असते? जिममध्ये आल्यावर तुम्ही जिमचे जे एक्सपर्ट्स आहेत, ट्रेनर्स आहेत किंवा त्यांचे डायटिशियन्स आहेत किंवा डॉक्टर्स असतील जिममध्ये, त्यांना भेटलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या हेल्थमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांना कन्सल्ट केलं पाहिजे की बाबा मला हे प्रॉब्लेम्स आहेत, बॅक प्रॉब्लेम आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, बीपीचा प्रॉब्लेम आहे किंवा इतर काही इंजरीज असतील किंवा ऑपरेशन झाले असतील तर ते पहिले कन्सल्ट केलं पाहिजे ट्रेनरशी किंवा डॉक्टरशी की बाबा मला हे प्रॉब्लेम्स. त्याप्रमाणे तुमचं ते एक रुटीन सेट केलं जातं. त्याप्रमाणे तुम्हाला ट्रेनर्स त्याप्रमाणे तुम्हाला गाईड करतात की तुम्हाला काय एक्सरसाइज दिली पाहिजे, तुम्हाला डाएट कसा असला पाहिजे, तुम्हाला बेसिक कसं चालू केलं पाहिजे, त्यानंतर वॉर्मअप कसं करायला पाहिजे, हे सगळ्याचं तुम्हाला एक फुल प्लॅन दिला जातो आणि त्या प्लॅनप्रमाणे तुम्हाला केलं पाहिजे. असं नाही की तुम्ही जिममध्ये आलेत, तुम्ही ट्रेनरला सांगितलंच नाही, जिमचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना तुम्ही सांगितलंच नाही की मला हे आजार आहेत, मला ह्या प्रॉब्लेम्सपासून मी क्युअर झालो आणि आता मी जिम चालू केली आहे. तर काही न सांगता तुम्ही जिममध्ये गेलात आणि डायरेक्ट एक्सरसाइज चालू केलात तर काही ना काही हानी होऊ शकतात. तर त्यासाठी प्रिकॉशन्स म्हणून तुम्ही फर्स्ट त्यांना सगळं आपली जी पण हेल्थचे प्रॉब्लेम्स आहेत ते क्लिअर केले पाहिजे. त्यानंतर एक प्रॉपर तुम्ही प्रशिक्षण घेऊन बेसिक व्यायामापासून चालू केले पाहिजे, वॉर्मअप केलं पाहिजे. विदाऊट वॉर्मअप तुम्ही कुठलाही एक्सरसाइज करू नये. वॉर्मअप केल्यानंतर तुम्ही बेसिकली तुमच्या एजप्रमाणे तुम्हाला किती वेट ट्रेनिंग केलं पाहिजे, किती कार्डिओ केला पाहिजे, कुठला एक्सरसाइज केला पाहिजे, तुम्हाला तुमचा गोल काय आहे, तुम्हाला फिट राहायचं आहे, तुम्हाला वजन कमी करायचं आहे, तुम्हाला वजन वाढवायचं आहे का, तुम्हाला कुठल्या खेळामध्ये उत्सुकता आहे, जसं काय बॉडी बिल्डिंग आहे, वेट लिफ्टिंग आहे. नक्कीच ट्रेनरकडनं कसा व्यायाम करून घ्यायचा, वॉर्मअप म्हणजे नेमकं काय असतं, महत्त्वाचं आहे, तुम्हाला कळलंच असेल, पण तेही आपण समजून घेणार आहोत. आता स्टेफीकडे आपण पहिलं जाऊया. स्टेफी, नुकतीच एका मुलीची डेथ झाली आहे. मुलांना व्यायामात पहिल्यापासून आवड होती, ते करत होते. नंतर हे मुलींसाठी पण क्षेत्र खुलं झालं, अनेक महिला याच्यामध्ये यायला लागल्या. बेसिकता मला एक पहिलं विचारायचं की मेल आणि फिमेल फिजिकमध्ये नेमका फरक असतो का किंवा काय असतो? आणि मुलींनी जर व्यायामशाळा सुरू करायची म्हटली, जी ही जिम असते आपली, तर त्यासाठी काय तयारी करायला हवी? त्यासाठी बघा, आम्ही जेव्हा वर्कआउट पॅटर्न डिसाईड करतो तेव्हा आपण मेल किंवा फिमेल हे प्रकार बघत नाही. एक बॉडी असते आणि त्या हिशोबाने त्या बॉडीला काय मेडिकल इश्यूज आहे, काय कंडिशन आहे, कुठला फिटनेस लेवल आहे ते बघावं लागते. पुरुष किंवा स्त्री असं वर्कआउट डिसाईड होत नाही. तर मेन तुमचं हे असते की त्यांना काय मेडिकल इश्यूज आहे, त्याच्यावरती कुठे त्यांचे बॉडी स्ट्रक्चर, स्ट्रेस लेवल्स, वर्क म्हणजे जे त्यांची लाईफस्टाईल असते त्यावरती अख्खा पॅटर्न डिसाईड होतो. अँड मेन त्यांचं गोल असते, तर त्यांना काय अचीव करायचं असते. कधी कधी असे असतात की माझं काही वेट लॉस किंवा वेट गेन किंवा मसल गेन माझं ते गोल नाहीच आहे. माझं हे गोल आहे की मला डॉक्टरनी सांगितलं आहे की माझे कोलेस्ट्रॉल लेवलला प्रॉपर लिमिटमध्ये आणायचं आहे, किंवा माझ्या डायबिटीजला कंट्रोल करायचं आहे, किंवा माझ्या थायरॉईड लेवल्सला कंट्रोल करायचे आहेत. तर त्या हिशोबाने डाएट आणि वर्कआउट प्लॅन्स असतात. फक्त स्त्रियांना थोडी भीती असते जिमप्रती आणि वर्कआउटप्रती. ते जसं सरांनी फर्स्ट स्टेप काउन्सिलिंगबद्दल म्हणालं की काय प्रॉब्लेम आहे, ट्रेनरबरोबर शेअर करायचं, त्या हिशोबाने पुढचं प्लॅन बनवा. त्या काउन्सिलिंगमध्ये ते ट्रेनरचं काम आहे की त्या स्त्रियांची भीती कशी काढावं आणि मग त्यांना कसं समजवायचं की काय खाऊन यायचं जिममध्ये, कसं तुम्ही प्रोग्रेस करावं, कसं
फ्री राहायचं, त्या हिशोबाने त्यांचं प्लॅन बनते. आजकाल इंटरनेट आलं आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअपवर क्लिप व्हायरल होतात, यूट्यूब आहे, याच्यावर लोक बघतात, शेअर करतात, स्वतः अप्लाय पण करतात. मात्र या सगळ्या व्हिडिओमध्ये एक असा प्रकार आहे जो फार कोण दाखवत नाही किंवा दाखवला तरी आपण तो स्वतः करायला मागत नाही, तो म्हणजे वॉर्मअप. आणि तिकडेच खूप मोठ्या चुका होतात. व्यायामशाळेत आपण जातो, मैदानामध्ये आपण जातो, वॉर्मअप म्हणजे काय तेही समजून घ्या. वॉर्मअप नसतं त्यामुळे मॅक्झिमम इंजुरी होतात. स्टेफी, वॉर्मअप म्हणजे नेमकं काय? थोड्याशा उड्या मारणं, अंग गरम करणं हे खूप कॉमन, लोकांना समजेल असं एक्सप्लेन करा. इंजरीज आणि वॉर्मअप याचा डायरेक्ट संबंध आहे, म्हणून वॉर्मअप खूप गरजेचं आहे. ते मेन तुमचं प्रेपिंग स्टेज आहे. जर तुमचं वॉर्मअप नीट झालं, प्रॉपरली झालं, तुम्ही प्रॉपर 5 to 10 मिनिट्स स्पेंड केलं वॉर्मअपवर, तुमचं वर्कआउट, तुमचं परफॉर्मन्स अजून एनहान्स होणार, तुमचे सेट्स अजून चांगल्यापैकी जाणार. कारण तुमची मोबिलिटी, तुम्ही तुमची स्ट्रेचिंग, तुम्ही तुमचं जे पण 5-10 मिनटं तुमचं थोडंफार कार्डिओ तुम्ही करता वॉर्मअपसाठी, ते जर प्रॉपरली केलं तर तुमच्या मेन सेट्समध्ये, तुमच्या वर्कआउटमध्ये तुमची रेंज ऑफ मोशन, तुमचं परफॉर्मन्स अजून चांगल्यापैकी वाढेल. आणि तेच तुम्ही नाही केलं, तुमचं परफॉर्मन्स तर खालती जाणार पण, आणि त्याच्यावरती तुम्हाला इंजरीज होण्याचे चान्सेस आहेत. कारण तुम्ही जॉईंट्सला मोबिलाईज केलं नाही आहे, ओपन अप केलं नाही आहे, तुमचं हार्ट रेट अजूनपर्यंत रेडी नाही झालं आहे की अजून पिकअप होण्यासाठी. तर त्यामुळे तुम्हाला इंजरी होण्याची शक्यता तर असतेच, पण त्यावरती काय दुसरं घटना पण घटू शकते का, जसं तुम्ही आता पाहिलं आहेत की खूप जागे मृत्यू पण झाले. आजकाल शहरामधल्या तरी प्रत्येकाला स्ट्रेस असतो, त्याच्यावर उपाय म्हणून सुद्धा अनेक लोक व्यायाम सुचवतात. स्ट्रेसमध्ये असताना व्यायाम करायचा असतो का, किंवा केला तर कशा पद्धतीचा व्यायाम करायचा? कारण लोकांना व्यायाम म्हणजे फक्त डंबेल्स किंवा प्लेट्स उचलणं, थोडीसं रनिंग करणं, त्याच्यात काय पद्धती असतात, काय नाही करायला हवं? बघा, स्ट्रेसचे खूप लेवल्स असतात. आता ते तुम्हाला जे पण तुमचे ट्रेनर्स आहेत, त्यामुळे म्हणजे ट्रेनर पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण तो तुमचा जिमचा डॉक्टर आहे सगळ्यात गोष्ट. तर तुम्ही आधी तर जिममध्ये जाऊन हे बघा की तुमचा ट्रेनर कसा आहे, तो सर्टिफाईड आहे की नाही, तो तुमच्या म्हणजे जे तुमची रिक्वायरमेंट आहे त्याला अंडरस्टँड होते की नाही, ते मेन आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही जेव्हा जाता जिममध्ये, तुम्ही जरा 5 मिनटं तुमच्या ट्रेनरबरोबर बसून एक छोटीशी कॉन्व्हर्सेशन करा की माझा असा दिवस गेला आहे, मला असा स्ट्रेस आहे, किंवा आज मी फिट आहे, आज मी फाईन आहे, आज मी करू शकतो वर्कआउट, आज मी नाही, आज माझं मन नाही आहे, तर नका करू. वॉर्मअप विषयी स्टेफीने आपल्याला सांगितलं, तो कसा असतो हे तिच्याच फ्रेंड आपण समजून घेऊया. स्टेफीन आपल्याला काही वॉर्मअपचे प्रकार करून दाखवतो. आता वॉर्मअपमध्ये आम्हाला काही असं डिफिकल्ट किंवा काही इंटेन्स नाही करायचं, कारण आपण बॉडीला एकदम लो हार्ट रेटपासनं थोडं पुढे नेत चाललो आहे, म्हणून आपल्याला बेसिक स्ट्रेचेस, बेसिक मोबिलिटी मूवमेंट, बेसिक रोटेशन्स हे करायचे आहेत. तर मी तुम्हाला आता वॉर्मअप दाखवते. तुम्हाला बॉडीला स्ट्रेच करायचं आहे, चांगलं इलॉंगेट करा, त्याच्यानंतर थोडं पाठी जा, म्हणजे तुमच्या ॲबडॉमिनला थोडं स्ट्रेच मिळेल. त्याच्यानंतर खालती जाऊन तुमच्या अँकलला ग्रॅब करा आणि पुल करून तुमच्या हॅमस्ट्रिंग मसल्सला स्ट्रेच करा. त्यानंतर ऑब्लिकशी तर ऑल्टरनेट स्ट्रेचेस करा, म्हणजे चांगल्यापैकी तुमच्या ऑब्लिक, तुमचा टॉर्सो ओपन अप होईल. याचे तुम्ही 5 ते 10 रेप्स करू शकता. त्याच्यानंतर आले तुमचे शोल्डर्स. तर तुम्हाला आर्म रोटेशन्स करायचे आहेत, त्याने तुमचे शोल्डर जॉईंट्स मोबिलाईज होणार, ओपन अप होणार, कारण शोल्डर्स खूप इंजरी प्रोन जॉईंट आहे. त्याच्या अराउंड रोटेटर कफ मसल्स आहेत, ते पण खूप इंजरी प्रोन आहेत, तर त्यांना वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर हिप रोटेशन्स, ऑल्टरनेट, त्याच्यानंतर दुसरं साईड, याचेसुद्धा 5 ते 10 रेप्स. नंतर तुमचे नी रोटेशन्स. तर परत तुम्हाला ऑल्टरनेट करायचं आहे, ऑपोजिट डायरेक्शन्स. त्यानंतर तुमच्या अँकल आणि काफ्सला वॉर्मअप. तुम्हाला टोजवरती जायचं आहे आणि परत हीलवरती यायचं आहे. तर तुमच्या काफ आणि शिन म्हणजे हा मसल, त्यालासुद्धा वॉर्मअप मिळेल.
त्यानंतर आले तुमचे स्ट्रेचेस. तर तुम्ही शोल्डर जॉईंटला स्ट्रेच करा. त्यानंतर ट्रायसेप मसल. तर तुम्हाला फक्त हात पाठी ठेवायचा आहे आणि एल्बोला पुल करायचं आहे. दुसरा, तुमचे आर्म्स फोर आर्म्सला स्ट्रेच. त्यानंतर तुमचं क्वाड्रिसेप स्ट्रेच. पहिला एक्सरसाइज जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते पुशअप्स आहेत. ॲक्च्युली पुशअप्स जरा पण डेंजरस किंवा इंजरी प्रोन असं बघायला गेलं तर नाही आहे. ते खूप बेसिक एक्सरसाइज आहे. पण अशी घटना घडलेली आहे जिममध्ये की लोक पुशअप करताना पण मृत्यू झालेली आहे. पण आता त्याचे काय रिझन्स आहे, कशामुळे झालं ते आपण सांगू नाही शकत. पण मी तुम्हाला फॉर्म दाखवते आहे जे तुम्ही प्रॉपरली करा, म्हणजे तुमच्या सेफ्टीसाठी ते बरं. जे तुमचे हात आहेत ते तुमच्या शोल्डरच्या खालती असायला पाहिजे. तुमचा फॉर्म असं नाही असायला पाहिजे. शोल्डर्सच्या खालती तुमचं बॉडी आणि स्पाइन पॅरल टू द ग्राउंड असायला पाहिजे. खालती अँड बॅक. याच्यामध्ये तुम्ही मॉडरेट स्पीड ठेवा. जास्ती फास्ट नाही, जास्ती स्लो नाही. तर कमीत कमी एक दोन ते 3 सेकंदात तुम्ही एक रेप करा. हे तुमची नॉर्मल स्पीड झाली. आता परत याचं जे काउंट आहे ते तुमच्या फिटनेस, तुमच्या स्ट्रेंथवरती डिपेंड करते. तुम्ही एका सेटमध्ये किती करू शकता. ऑन एन ॲव्हरेज बेसिक सेट 12 ते 15 रॅप असतात. तर तुम्ही नॉर्मली 12 ते 15 रॅप करू शकता. पण जर तुम्ही बिगनर आहोत तर तुम्ही एक 8 रॅपनी चालू करा. आता नेक्स्ट जे एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचं नाव आहे डेडलिफ्ट. हे म्हणजे हे वन ऑफ द मोस्ट इफेक्टिव्ह एक्सरसाइजेस आहेत. हे तुमच्या बॅकला, तुमच्या लेग्सला, तुमच्या अख्खा कोर डेव्हलपमेंटला उपयोगी आहे. हे जर तुम्ही प्रॉपर केलं तर दिस इज लाईक द प्रिन्सिपल, लाईक द गॉड ऑफ ऑल एक्सरसाइजेस. पण जर तुम्ही नाही केलं तर याच्यामध्ये तुम्हाला सिव्हिअर इंजरी होऊ शकते. म्हणजे मेन जे तुमची स्पाईन आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये हार्म होऊ शकते. तर त्यामुळे तुम्हाला हे एकदम ॲक्युरेटली करायचं आहे. याच्यामध्ये कुठला म्हणजे 19-20 फॉर्म नसतो. आता डेडलिफ्ट करताना तुम्हाला एक ग्रिप सुपाईन घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं पाम आउटवर्ड फेसिंग राहील आणि एक प्रोनेटेड ग्रिप म्हणजे तुमचा एक पाम इनवर्ड राहील. तर एक ग्रिप असा आणि एक ग्रिप असा. प्लस तुम्हाला जे उभं राहायचं आहे ते प्रॉपरली बारच्या खालती उभं राहायचं आहे. मग तुम्ही तुमचं ग्रिप घेणार आणि उचलताना सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते तुमची बॅक आर्च असायला पाहिजे. तर तुम्ही बॅक आर्च ठेवून मग तुम्हाला लिफ्ट करायचं आहे आणि स्लोली खालती ठेवायचं आहे. याच्यामध्ये अजून एक चूक लोक करतात, ते बॅक हंच तर ठेवतात, त्यावरती खूप जोराने ते वेट आपटलं जाते. ते आपटल्या जात्यामुळे ते तुमच्या बॅकला अजून शॉक पडतो. तर ते तुम्ही नका करू. तुम्ही बॅक आर्च ठेवून नॉर्मल स्पीडमध्ये उचला आणि परत तेच स्पीडमध्ये खालती ठेवा. हे झाला तुमचा डेडलिफ्टचा फॉर्म. तर तुम्ही बघितलं की कॉन्स्टंटली माझं बॅक आर्च्ड आहे आणि जे माझी स्पीड आहे ते पण मॉडरेट स्पीड आहे. ना जास्ती फास्ट आहे ना स्लो आहे. आता ट्रेडमिल हा म्हणजे एक मल्टीपर्पज यूज मशीन आहे. याच्यावर तुम्ही वॉर्मअपसुद्धा करू शकता, प्लस तुमचा एंटायर वर्कआउट सेशन पण करू शकता. म्हणजे ज्या दिवशी तुमचा कार्डिओ वर्कआउट आहे तुम्ही 40 मिनिट्स 45 मिनिट्स टोटली तुमचा ट्रेडमिल पण यूज करू शकता. तुमच्याकडे दुसरे ऑप्शन्स पण असतात जसं क्रॉस ट्रेनर सायकल, पण तसंच ट्रेडमिल पण आहे, तुम्ही ते पण यूज करू शकता तुमच्या अख्खा वर्कआउट सेशनसाठी. पण तुम्हाला काय प्रिकॉशन्स ठेवायला पाहिजे त्याच्यामध्ये की जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तुम्ही लो स्पीडवरनं स्टार्ट करा. म्हणजे जे तुमची नॉर्मल एक 3.5 4 असं तुम्ही स्टार्ट करा अँड एव्हरी 30 सेकंड्स टू 45 सेकंड्स तुम्ही 0.5 वाढवत जा. ठीक आहे. म्हणजे असं 2 ते 5 मिनटं तर तुम्ही 5 किंवा मॅक्स टू मॅक्स 6 वर चाला.
त्याच्यानंतर जर तुम्हाला तुमची रनिंग किंवा जॉगिंग तुम्हाला सुरू करायची असेल त्याच्यानंतर चालू करा. तुम्ही डायरेक्ट जसं ट्रेडमिलवर गेलं तसं डायरेक्ट धावू नका, कारण जसं मी सांगितलं तुमची हार्ट रेट तेव्हा त्या लेवलला नसते. तुम्ही डायरेक्टली रनिंग स्टार्ट केलं तर तुम्हाला स्ट्रोक येण्याची, तुम्हाला म्हणजे कधी एक मायनर अटॅक येण्याची पण चान्सेस असतात. आतापर्यंत आपण काय नाही करायचं ते बघितलं, काय करा हे सरांनी आणि स्टेफीने सांगितलं. आता अतिशय महत्त्वाच्या एका भागावर मी येणार आहे, ते म्हणजे आहार. व्यायाम आणि आहार यांचं खूप घट्ट नातं आहे. इथेही अनेक लोक चुकतात, कारण माहितीच नसते. कुठेतरी वाचलं असतं, कोणाचं तरी सेमिनार अटेंड केलं असतं, कोणीतरी सांगितलं असतं, मात्र याच्याने त्रास होऊ शकतो. म्हणतात आहार जो आहे याच्याविषयी सुद्धा खूप काही गोष्टी आहेत. व्यायाम करायच्या आधी उपाशी पोटी राहा, काय खाऊ नका. व्यायाम करायच्या आधी तुम्ही खाऊनच जा. व्यायाम करायच्या आधी हे करा, व्यायाम करायच्या आधी ते खा. व्यायाम करताना काही लोक खातात, व्यायाम झाल्यानंतरचा डाएट असतो. ह्याचं सगळं गणित काय असतं, आहार किती इम्पॉर्टंट आहे, आणि जे लोकांना फिटनेससाठी व्यायामशाळेत जातात त्यांनी आहार कसा ठेवावा. रोहन, तू बरोबर बोलला. हा एक फार महत्त्वाचा एक मुद्दा आहे की आहार. याच्यामध्ये आहार फार महत्त्वाचा आहे. भले तो बॉडी बिल्डर असू दे, वेटलिफ्टर असू दे, किंवा एक नॉर्मल फिटनेस माणूस असू दे, त्याला हे समजणं फार महत्त्वाचं आहे की आहार काय आहे. एक्सरसाइजच्या पूर्वी तुम्ही ॲटलिस्ट 1 तास अगोदर काहीतरी खाल्लं पाहिजे, एक थोडंसं की ज्याने तुम्हाला बॉडीला ग्लुकोज मिळेल आणि तुम्हाला एनर्जी लेवल तुमची हाय होईल आणि तुम्ही एक्सरसाइज करू शकता प्रॉपर. काय काय पदार्थ आहेत ते पण थोडं सांगाल. तर त्यामध्ये तुम्ही थोडेफार कार्ब्स खाल्ले पाहिजे, प्रोटीन इंटेक जास्त असलं पाहिजे. थोडंफार प्रोटीन घेतलं चालेल, पण कार्ब्सचं लेवल जास्त असलं पाहिजे. जसं तुम्ही बनानास घेतले, ॲपल खाल्ला, किंवा तुम्ही ओट्स घेतले. आफ्टर वर्कआउट तुम्हाला पहिले ग्लुकोज गेलं पाहिजे बॉडीमध्ये, त्यानंतर विटॅमिन्स गेले पाहिजे, त्यानंतर मग प्रोटीन्स गेलं पाहिजे. तर हे पण कॅल्क्युलेशन आहे, तर ते पण त्याप्रमाणे गेलं पाहिजे. आफ्टर वर्कआउट हे इमिजिएटली गेलं पाहिजे, असं नाही की. आणि लिक्विड सोर्स गेलं पाहिजे, सॉलिड फूडपेक्षा लिक्विड गेलं पाहिजे की ते लवकर ॲब्झॉर्ब होतं. तर हे त्यांच्या आलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे की बाबा हे याप्रमाणे आपल्याला डाएट केला पाहिजे. त्यानंतर दिवसभरात एक नॉर्मल माणसाला ॲटलिस्ट 4 मील केले पाहिजे. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी एक छोटासा स्नॅक्स, आणि रात्री एक लवकरात लवकर 9 वाजता एक डिनर. पण लोकांना ते फास्ट सगळ्या गोष्टी हव्या असल्या कारणामुळे मुलं त्या ठिकाणी जास्त वळतात की आता स्टेरॉइड घेतलं पाहिजे. पण ते त्यामध्ये चुकतात की बाबा त्यांना त्याचा अभ्यास नाही आहे, जे की स्टेरॉइड का घेतलं पाहिजे, कशाला घेतलं पाहिजे, हे नॉर्मल माणसासाठी नाही आहे. एखादा स्पोर्ट्समॅन घेतो तर त्याच्यामागे त्याचं रिझन असतं की त्यांनी पूर्णपणे त्याच्यात आपला वेळ दिलेला असतो की मला एक स्पोर्ट्समॅन बनायचं आहे, मेडल घ्यायचं आहे, काहीतरी जिंकायचं आहे, त्यासाठी तो घेतो. पण नॉर्मल माणसं उगाच स्टेरॉइड घेऊन बॉडी बनवतात की ज्याचा त्यांना उपयोग काही नाही आहे. हे टेम्पररी असतं. स्टेरॉइडनी फक्त टेम्पररी बॉडी बनते, लाईफ लॉंग कधीच राहत नाही. ती 2 महिने, 3 महिने, 6 महिने, त्यानंतर ती बॉडी परत उतरते. पण त्याच्यानंतर तुम्हाला जे साईड इफेक्ट होणार आहेत ह्याच्यावर त्यांचं लक्ष नसतं. नक्कीच व्यायाम सुरू करतो आहोत, व्यायाम करत आहोत, नेमकं काय चुकतं आहे हे बघणं गरजेचं आहे. कारण काय करा हे सांगायला सगळेजण असतात, मात्र काय करू नका हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आहाराची आपण माहिती घेतली, आपण सप्लिमेंटची माहिती घेतली. स्टेरॉइडविषयी तर सरांनी सांगितलं की अजिबात घेऊ नका. कसं आहे की जर तुम्हाला बॉडी बनवायची असेल, वेट कमी करायचं असेल, जनरल फिटनेस हवा असेल, किंवा तुम्हाला खेळाडू बनायचं असेल, विशिष्ट महिने, वेळ, वर्ष लागणार, तो त्याने घेतलाच पाहिजे. त्याला जर का तुम्ही शॉर्टकट करायला जाल तर नक्कीच त्रास होऊ शकतो. शारीरिक तपासण्या करून घ्या. आपल्याला नेमकं आधी काय करायचं आहे, आपली सध्याची बॉडीची स्थिती कशी आहे, फिटनेस लेवल काय आहे ती आधी तपासून बघा. आपल्या प्रशिक्षकांबरोबर, योग्य प्रशिक्षकांबरोबर तुमचा गोल सेट करा आणि मगच व्यायाम करा. नाहीतर याच्याने इंजुरी होऊ शकते, मृत्यू देखील होऊ शकतो, जे आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. आपल्याला स्वतःला तंदुरुस्त आणि चांगलं बनवायचं आहे.